अमरावतीच्या वरुड येथे काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने माजी आमदार देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली होती। त्या बातमीच्या विरोधात देवेंद्र भुयार यांनी सोशल मीडियावर पत्रकाराच्या विरोधात अर्वाच्य भाषेत टीका केली व फोन करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध सुद्धा नोंदविण्यात आला होता। तर हा मुद्दा आज अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा चांगलाच गाजलेला आहे। माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पत्रकारांबद्दल अशा प्रकारे बोलणे चुकीचे असून त्यांनी या घटनेसंदर्भात पत्रकारांची माफी मागावी असा सल्ला सुद्धा पालकमंत्र्यांनी भुयार यांना दिला आहे। मी देवेंद्र भुयारजींनी अशी पोस्ट केली असेल तर त्यांना विनंती करणार आहे की पत्रकार हा अत्यंत महत्त्वाचा देशाच्या विकासाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे। पत्रकाराशिवाय देशाचा सरकार किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा पत्रकाराचा एक तिसरा स्तंभ आहे आणि त्यामुळे पत्रकाराबद्दल कुठल्याही परिस्थितीचं चुकीचं वक्तव्य कोणत्याही लोकप्रतिनिधी करू नये, माजी लोकप्रतिनिधी करू नये। पत्रकाराचा सन्मान ठेवणे, पत्रकारांच्या भावना ऐकणे, पत्रकारांकडून फीडबॅक घेणे आणि त्यावर जनतेच्या समस्या सोडवणे। पत्रकारांनी टीकाही केली असेल आमच्यासारख्या व्यक्तीवर, खालच्याही पद्धतीची कधी कधी टीका होते, तरी पत्रकारितेचा अधिकार जो आहे तो पत्रकारितेलाच आहे। जसा आमचा अधिकार आम्हाला आहे तसं पत्रकारांना आपला अधिकार आहे। जेव्हा पत्रकार म्हणून त्यांना तुमचं रजिस्ट्रेशन मिळालं त्याला सर्व अधिकार प्राप्त होतात आणि त्यामुळे पत्रकारितेवर टीका होणे हे मला तर मान्य नाही आहे आणि कोणी करू नये। आणि ज्यांनी केली असेल त्यांना माझी विनंती आहे की यातून क्षमा मागून मार्ग मोकळा केला पाहिजे। देशासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।